नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता। अशी गोष्ट घडणार आहे ती म्हणजे सायलीने प्रियाला धक्के मारत अक्षरशः घराच्या बाहेर काढलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। इकडे पूर्णाजी मात्र खूप चिडलेली असते। पूर्णाजी म्हणत असते की जोपर्यंत मला शिरा मिळणार नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही, मला तन्वीच्याच हातचा शिरा पाहिजे असं पूर्णाजीचं म्हणणं असतं। तर इकडे सायलीने शिरा बनवायला घेतलेला असतो। शिरा बनवून ती पूर्णाजीच्या रूमपर्यंत आलेली असते आणि पूर्णाजीसाठी शिरा घेऊन आलेली असते। त्याच वेळी प्रिया तिथे मागून आलेली असते आणि प्रिया म्हणते की तुझ्या हातचा शिरा पूर्णाजी खाणारच नाही। तेव्हा मात्र इकडे प्रियाची अशी नाटकं असतात की सायलीने बनवलेला जो शिरा आहे तो शिरा आता स्वतः घेऊन जायचा आहे आणि तो पूर्णाजीला द्यायचा आणि पूर्णाजीला सांगायचं की हा जो शिरा आहे तो मी बनवलेला आहे। अशी प्रियाची नाटकं चाललेली असतात आणि सायलीच्या हातातून ती प्लेट हिसकावून घेत असते। सायली मात्र तिला प्लेट देत नसते, पण प्रियाची अरेरावी जरा जास्तच वाढत चाललेली असते। पण प्रियाला कुठं माहिती आहे, जरीही ती शिऱ्याची प्लेट घेऊन गेली तरीही ती तोंडावर पडणार आहे, कारण गेली 2 वर्ष इकडे सायलीने तिच्या हातचा जो शिरा आहे तो पूर्णाजीला खाऊ घातलेला आहे। त्यामुळं ही गोष्ट मात्र इकडे सायलीच्या बाबतीतली प्रियाला माहीतच नाहीये, त्यामुळं प्रिया मात्र पूर्णपणे तोंडावर पडणार आहे। त्याचबरोबर अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामुळं प्रियाचा मूर्खपणा हा समोर येणार आहे आणि प्रियाची नाटकं तर वाढणारच आहेत, ज्याचा कधी स्वप्नातही विचार केला गेलेला नव्हता। अशा गोष्टी घडणार आहेत आणि मग इकडे प्रियाचा जो मूर्खपणा आहे तो तर समोर येणारच आहे। परंतु एवढं सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे प्रिया ज्या पद्धतीने बोलत असते, ज्या पद्धतीने ती वागत असते, त्याच गोष्टी एवढ्या विचित्र पद्धतीने घडत असतात की ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो। आणि इकडे सायलीने प्रियाची वाट लावलेली आहे। प्रियाला कपाळमोक्ष झालेला आहे। सायली अर्जुनच्या पायाशी येऊन ती पडलेली आहे। तिच्या ज्या चुका आहेत त्या तिला चांगल्याच महागात पडलेल्या आहेत। हे सगळं कसं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रेक्षकांनो, इतकं भारी वाटत आहे की जी बोलणं ती चोरून ऐकत असते आणि ती सायली अर्जुनच्या पायाशी अशी तोंडावर पडते ना, खरंच पाहण्यासारखा भाग आहे। नक्की तुम्ही पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर इकडे चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर इकडे आता आजच्या भागाला सुरुवात करूया। इकडं महिपत मात्र खूपच खुश झालेला असतो। महिपत मात्र नाचत असतो, तो एकच बोलत असतो, आनंदी आनंदगडे इकडे तिकडे दाहीकडे। आणि तेव्हा मात्र नागराज त्याला म्हणत असतो, अरे महिपत, हा काय प्रॉब्लेम आहे रे तुझा? आनंदी आनंदगडे इकडे तिकडे दाहीकडे, दाहीकडे नसतं रे, चोहीकडे। तेव्हा महिपत म्हणत असतो, नाही रे, मी आज जाम खुश आहे, दाहीकडेच म्हणणार आहे मी, नाही 100 म्हणलं तरी काय, 100 दिशा आहेत, एवढं काय त्याच्यामध्ये, असं महिपतचं बोलणं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र महिपत हे सगळं बोलत असतो आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की महिपत नागराजला म्हणत असतो की फायनली इकडे तोडीस तोड वकील मिळालेला आहे आणि अर्जुन सुभेदारला तो कोर्टामध्ये हरवू शकतो, अर्जुन सुभेदारची कोर्टामध्ये वाट लावू शकतो, असा वकील आपल्याला मिळालेला आहे। हे सगळं बोलणं महिपत आणि नागराज यांचं चाललेलं असतं। तेव्हा महिपत नागराजला म्हणत असतो, तुला काय माहिती आहे, कसं आहे माहिती आहे का नागराज शेठ, तुम्हाला मुलगी नाही हो, आणि पोरीसाठी बापाचा जीव कसा तुटतो ना, हे तुम्हाला नाही माहिती महिपत शेठ, असं तो महिपत नागराजला बोलत असतो। नागराजचं म्हणणं असतं की कसं आहे माहिती आहे का, ज्या पोरीचं आयुष्य असं जेलमध्ये चाललंय आणि तिचा बाप ते बघू शकत नाहीये, हे मात्र खूपच वाईट असतं। आणि नागराज शेठ, तुम्हाला नाही कळणार, आता माझ्या साक्षीचा फोन आला ना, मी तिला अभिमानाने सांगू शकतो की इकडे तिच्या बापाने तिच्यासाठी असला खमका वकील बघितलाय ना, ज्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता। कोर्टामध्ये अर्जुन सुभेदारचा भोगा पाडायला हा वकील सज्ज असणार आहे। हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे महिपतला मात्र जाम आनंद झालेला असतो। तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही मी माझ्या साक्षीला खूपच आज आनंदात ठेवणार आहे, कारण साक्षीच्या बाबतीत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे ती खूपच डिस्टर्ब असायची, पण आता साक्षी माझी खुश असणार आहे। तेव्हा महिपतला नागराज म्हणत असतो, पण तू एवढंच गाणं कसं म्हणतो रे? तेव्हा महिपत सांगतो की माझ्या बापाने मला शाळेत टाकलं, 9 वाजता शाळेत नेऊन टाकलं आणि मी 9:30 वाजता शाळा सोडली, आणि त्या काय मधल्या वेळात जी कविता होती ना एकच झालेली ती ही,
आनंदी आनंदगडे, त्यामुळं तेवढीच माझ्या लक्षात येत असते. तर इकडे आता दामिनी देशमुखची एंट्री झालेली आहे. कोर्टामध्ये दामिनी देशमुख निघालेले आहेत आणि सगळे पत्रकार दामिनी देशमुखच्या मागे धावत आहेत की दामिनी मॅडम असं म्हणत धावत आहेत. पण दामिनी देशमुख निघालेले असतात, त्या अजिबात थांबायला तयार नसतात. इकडे सगळे पत्रकार धावत आहेत आणि दामिनीला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटी दामिनी पुढे जाऊन थांबते, कारण पत्रकारांचा प्रश्न एकच असतो की आता दामिनी देशमुख ह्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या विरोधात उभ्या राहणार आहेत. आणि मग सगळे पत्रकार दामिनीला प्रश्न विचारतात की दामिनी मॅम, आम्हाला असं कळलंय की तुम्ही अर्जुन सुभेदारांना हरवणार आहात. तेव्हा दामिनी एकच उत्तर देते की ही दामिनी देशमुख आहे, ही कोणाला हरवत नाही, तर ही जिंकण्यासाठी केस लढते. हे उत्तर दामिनी देते आणि तिला स्वतःला जिंकायचं असतं, त्यासाठी ती केस लढते. हे उत्तर तिनं दिलेलं असतं. आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहतच राहतात, कारण सगळ्यांना माहिती असतं की ॲडव्होकेट दामिनी देशमुख म्हणजे वीज आहे, वीज, आणि ती नेहमीच चकाकतच असते. पण त्याही उलट अर्जुन सुभेदार म्हणजे खूपच डेंजर माणूस आहे. अर्जुन सुभेदार पण वाटतो तेवढा साधा सोपा वकील नाहीये, तर तोही तेवढाच पोहोचलेला आहे आणि तो केस जिंकतच असतो. त्याने एखादी केस हातात घेतली तर ती जिंकणारच, याबद्दल काही शंका नसते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनला जेव्हा कळलेलं आहे की ॲडव्होकेट दामिनी देशमुख ह्या आता महिपतच्या बाजूने, साक्षीच्या बाजूने केस लढण्यासाठी आलेले आहेत आणि अर्जुनला फोनवर ही गोष्ट कळलेली असते, म्हणून अर्जुन हा आता धावतच वरती येतो आणि तो सायलीला घेऊन येतो. पण आता या दोघांमध्ये काय बोलणं चाललंय हे ऐकण्यासाठी मात्र उत्सुक असते, ती म्हणजे प्रिया. आणि प्रियाला काहीही करून त्यांच्या दोघातलं बोलणं ऐकायचं असतं. असं म्हणत प्रिया ही अर्जुन आणि सायलीच्या रूमबाहेर येऊन थांबलेली असते. अर्जुन आणि सायलीच्या रूमबाहेर जेव्हा प्रिया येऊन थांबलेली असते, तेव्हा मात्र सायलीला ही गोष्ट माहिती असते की त्यांच्या रूमच्या बाहेर आहे ती म्हणजे प्रिया. सायली अर्जुनला म्हणते, थांबा, तुम्हाला माहीत नाही आहे काय घडलेलं आहे. ही जी प्रिया आहे ना, ती आपल्या रूमच्या बाहेर कान लावून उभी आहे, त्यामुळे तुम्ही काहीही बोलू नका, असं अर्जुनला म्हणते. अर्जुन म्हणत असतो, शुअर आहे तुम्ही? तेव्हा सायली म्हणते की हो, चला तुम्हाला दाखवते. असं म्हणत सायली आता अर्जुनला मज्जा दाखवत असते आणि इकडे प्रिया म्हणत असते, काय बोलतायत हे, एकमेकाच्या कानात बोलतायत की काय? मला काहीच ऐकायला येत नाहीये. असा काय फोन आलेला होता? म्हणून अर्जुन एवढा घाईत गेला आणि वरती जाऊन बोलत आहे, मला कळत नाहीये त्यांच्या दोघांमध्ये काय बोलणं चाललेलं आहे. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुनला खूप राग आलेला असतो. पण प्रियाची नाटकं मात्र आता कशी उघडी करायची हे सायलीला चांगलंच माहिती असतं, कारण प्रिया प्रत्येक वेळेस कान देऊन बोलण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याचबरोबर प्रियाची जे नखरे चाललेले असतात ते मात्र इतके भयानक असतात की तिला जराही वाटत नसतं की काहीही झालं तरीही आपण चुकतोय, आपण असं नाही केलं पाहिजे. आणि मग अर्जुन आणि सायलीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी दार असं उघडायचं की ज्यामध्ये प्रिया ही तोंडावरच पडणार आहे. हा सगळा प्लॅन अर्जुन आणि सायली या दोघांनी केलेला असतो. आणि मग अर्जुन लॉक आहे ते उघडतो आणि सायलीने पण एकदम दार उघडलेलं असतं. प्रिया मात्र बेसावध असते आणि ती दरवाजामध्ये तिथे उभी असते. तिला माहितीच नसतं की काय होणार आहे. अर्जुन सायलीने दरवाजा उघडला की त्या क्षणी प्रिया जी आहे ती तोंडावर पडते आणि त्याचबरोबर प्रियाने तोंडावर पडलेली पाहून सायलीला कळतं. आणि मग अर्जुन आणि सायली म्हणतात की हे काय चाललेलं होतं, तू काय करत होती आमच्या रूमच्या बाहेर? तेव्हा मात्र प्रियाचं असं म्हणणं असतं की मी काहीच नव्हते करत, मी आपल्या इथून पास होत होते. तेव्हा सायली म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का प्रिया, तू कशी आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. तू इथून पास होत होती का काय होत होती याबद्दल मला चांगलंच माहिती आहे. आणि तू कशी आहे, तुझ्याशी कसं वागलं पाहिजे या गोष्टी पण मला चांगल्याच माहिती आहेत, असं सायली म्हणत असते. आत्ता तू आमच्या रूमच्या बाहेर सगळं बोलणं चोरून ऐकत होतीस. तेव्हा प्रिया म्हणत असते, नाही, मला त्याची गरजच नाही आहे, तुमच्या रूमच्या बाहेर उभा राहून मी का बोलणं चोरून ऐकू, असं सगळं प्रियाचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मग काय करत होतीस तू आमच्या रूमच्या बाहेर? तेव्हा ती म्हणत असते की मी आईंच्या रूमकडे चालली होती. तेव्हा सायली म्हणत असते की पण आईंची रूम कुठे आहे? त्या साईडला आहे ना. आजकाल तुझं कसं आहे माहिती आहे का, तुला विसराळूपणा आलाय आणि तू कसं जेमतेम या 2 वर्षामध्ये या घरामध्ये 50 ते 60 वेळा प्रत्येक रूममध्ये गेलेली असते, त्यामुळं तुला ना विसरभोळी झालेली आहेस बघ तू, मला असं वाटत आहे, असं सायली प्रियाला बोलत असते. सायलीचं असं म्हणणं असतं की प्रिया, तू कशी आहेस ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि तू कशीही वागली, काहीही केलं तरीही एक गोष्ट आहे ती म्हणजे लक्षात ठेव, काहीही झालं तरीही
आता कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की ती रूम आहे ना त्या बाजूला आहे. आणि अर्जुन पण तिला सांगत असतो की तू कशी आहे, तुला काय ऐकायचं असतं, तुला काय करायचं असतं, तू कुठं कुठं नाक खुपसायला जाते हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. असं म्हणत अर्जुन सायलीने आता प्रियाची चांगलीच वाट लावायला घेतलेली असते. आणि प्रियाला चांगलंच ते दोघंही ठणकावत असतात. आणि प्रिया मात्र त्यांच्याकडे पाहत असते. कारण अर्जुन सायलीने आता तिला धक्के मारतच बाहेर आणलेलं असतं. कारण त्यांना माहिती आहे की ही प्रिया कोणत्या थराला जाऊ शकते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की प्रिया म्हणते की मी तुमच्या रूमच्या बाहेर काय करायची गरज आहे, आणि हे घर जसं तुमचं आहे तसं माझंही आहे. या घरामध्ये मी कुठेही फिरू शकते, कुठेही वावरू शकते. अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे, पण आमच्या रूमच्या बाहेर यायचं नाही. आमच्या रूमच्या दरवाजात तू उभं राहायचं नाही. तुझ्यासाठी ती रस्ता आहे. आणि तुला माहीत नसेल तर सांगून ठेवतो की माझ्या रूमच्या समोरचा रस्ता इकडे आईच्या मम्माच्या रूमकडे जायला पासही होत नाही. आणि मग सायली म्हणत असते की निघायचं आता, आणि चल तुला दाखवते कसा आहे त्या रूमचा रस्ता, कसा आहे, कुठं जावं लागतं हेही मी तुला दाखवते. असं म्हणत सायलीने आता प्रियाला खेचतच न्यायचा प्रयत्न केलेला असतो, विचार केलेला असतो. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन यांनी जो डाव रचलेला आहे त्यामध्ये प्रियाची मात्र पुरती वाट लागणार असते. कारण प्रियाने स्वप्नातही विचार केला नव्हता की सायली तिच्याशी अशा पद्धतीनं वागेल, सायली तिची अशा पद्धतीनं वाट लावेल. हा विचार तिने कधीच केलेला नव्हता. आणि सायलीने आज दाखवून दिलेलं असतं. आणि सायलीने अक्षरशः प्रियाचा हात पकडलेला असतो आणि रूममधून खेचतच तिला घेऊन चाललेली असते. आणि सांगत असते की निघायचं आता कसं दाखवते मी तुला, बघ कुठं रस्ता आहे त्या रूमचा, तुला माहीत नाही आहे ना, त्यामुळं मी तुला दाखवून देते त्या रूमकडे कसं जायचं आहे ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही जी लक्ष्मण रेषा आहे ना ती आखून घ्यायची स्वतःला, पुन्हा आमच्या रूमच्या दारात फिरवायचं नाही, असं सायलीने ठणकावून सांगितलेलं असतं. अर्जुनला मात्र खूपच भारी वाटत असतं. कारण सायलीने तर प्रियाची वाटच लावलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, खेचत आणलेलं असतं. आणि प्रिया म्हणत असते तू हात सोड माझा. तेव्हा सायली म्हणत असते की हो सोडते मी तुझा हात, पण तुझी लायकी काय आहे ना ही विसरायची नाहीस, असं सायली प्रियाला सांगते. आणि तिला खेचत बाहेर घेऊन जाते. तेव्हा मात्र अर्जुनला भारीच हसायला येत असतं. अर्जुन मात्र खूपच हसत असतो. कारण सायलीने तिचं रौद्ररूप सायली 2.0 हे रूप आता दाखवत असते. आणि सायलीच्या या रौद्ररूपामुळे प्रियाचा आता पचका झालेला असतो. त्यासोबतच सायली प्रियाला घेऊन खेचतच बाहेर येते आणि तिला सांगते की पुन्हा आमच्या रूमच्या दारामध्ये यायचं नाही. एवढं भारी वाटत आहे ना प्रेक्षकांनो, सायलीनं अशी प्रियाची वाट लावलेली आहे ना, प्रियाने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. कारण प्रियाला असं वाटायचं की ती कशीही वागेल आणि तिला कोणीच तिथे आळा घालणार नाही. पण सायलीने मात्र आज प्रियाची वाट लावलेली असते आणि तिला दाखवून दिलेलं असतं की सुभेदारांच्या घरची ती मोठी सून आहे. आणि प्रियाला तिची लायकी दाखवलेली असते आणि तिला ठणकावून सांगितलेलं असतं की पुन्हा आमच्या रूमच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाहीस, असं सायलीने स्पष्टपणे प्रियाला सांगितलेलं असतं. आणि प्रियाला मात्र आता गप्प बसण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. इकडे सायली पुन्हा रूममध्ये येते. अर्जुन आणि सायली बोलत असतात. अर्जुन आणि सायली यांच्या लक्षात आलेलं असतं की हा प्रियाचा नक्की काय मूर्खपणा चाललेला आहे. आणि त्याचबरोबर सायली अर्जुनला म्हणत असते पण मला एक कळत नाही आहे, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की त्या महिपतने वकील बदललेला आहे आणि तो वकील जो आहे तो म्हणजेच दामिनी जी आहे ती केस जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि ती कशाही पद्धतीने वागू शकते, पुरावे नष्टही करू शकते आणि दुसरे पुरावे गोळाही करू शकते, माणसांना मॅनिप्युलेटही करू शकते, नवे साक्षीदार उभेही करू शकते. हे सगळं अर्जुन सायलीला सांगत असतो. सायली म्हणत असते पण आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण आपली बाजू जी आहे ती सत्याची बाजू आहे. आणि अर्जुन म्हणत असतो की देशातली टॉप 5 मधली वकील आहे. तेव्हा सायली म्हणते आपल्याला काळजी करायची काय गरज आहे, कारण माझा नवरा जो आहे तो या देशातला टॉप 5 नाही तर जगातल्या भारी वकिलांपैकी एक आहे, असं सायलीचं म्हणणं असतं. आणि सायली अर्जुनला सांगत असते. त्यासोबतच सायलीला माहिती असतं आणि सायली म्हणत असते की काळजी करू नका, आपली बाजू सत्याची आहे आणि साक्षीने खून केलेला आहे, मधुभाऊ निर्दोष आहे त्यामुळं, आणि त्यांच्या बाजूने लढायला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहेत, त्यामुळं काळजी करायची गरजच नाही, असं सायली अर्जुनला सांगत असते. परंतु अर्जुनचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ही केस जी आहे ती आपल्याला जिंकावीच लागणार आहे आणि त्यासाठी आता मधुभाऊंच्या बाजूने आपल्याला स्ट्रॉंग पुरावे गोळा करायचे आहेत. हे सगळं सायलीचं बोलणं अर्जुनचं बोलणं असतं.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया जी आहे ती आता खाली जाऊन विचार करत असते. ती म्हणत असते की नक्की हे अर्जुनचं काय चाललेलं होतं, त्याला नक्की कसला फोन आलेला होता आणि काय बोलत होता तो, म्हणजे एवढा अचानक तो वरती का गेला, एवढा पॅनिक का झालेला होता तो, हा प्रश्न इकडे प्रियाला पडलेला असतो. मला ना त्यांच्या बाहेर रूमच्या ऐकायला पण नाही मिळलं नक्की काय झालेलं होतं आणि मला आता कळत नाहीये की ही माहिती मला कुणाकडून मिळेल, असं प्रियाच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि तेवढ्यात ती म्हणते की नागोबा आहे ना, आपण नागोबाला फोन करूया. आणि असं म्हणत तिने ती नागराजला फोन लावलेला असतो. नागराजला फोन ती लावते. नागराज म्हणतो बोला. तेव्हा ती म्हणत असते काय झाले, अर्जुनला एक कॉल आलेला आणि अर्जुनने त्यानंतर तो खूपच टेन्शनमध्ये होता. मी त्यांच्या रूमच्या बाहेर जाऊन ऐकण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच ऐकायला मिळालेलं नाही, असं काय घडलेलं आहे, असं ती नागराजला विचारत असते. तेव्हा नागराज म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, त्यासाठी लायकी असते ना ती असावी लागते आणि ती लायकी तुझी नाही. आम्ही इथं ना मस्त पार्टी करत आहोत. तेव्हा प्रिया म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, जेव्हा तुम्ही मला पुन्हा फोन कराल आणि मला विचाराल की सांग तिथं काय घडलेलं आहे, त्यांच्याकडे काय मिळाले का, तेव्हा माझ्याकडून पण हेच उत्तर तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, असं प्रिया या इकडे नागराजला सांगत असते. तेव्हा नागराज म्हणत असतो की सांगत आहे कसं आहे, महिपतला इथे भारी वकील मिळालेला आहे आणि महिपत आता खुश झालेला आहे. दामिनी देशमुख म्हणून वकील आहे ती मिळालेली आहे आणि आता ती केस जिंकणारच आहे. महिपतला 113% खात्री पटलेली आहे, असं नागराज सांगत असतो. तेव्हा प्रिया म्हणते काय सांगताय, म्हणजे तुम्ही आता पण मला सोडलेलं एकटीला आणि पार्टी सुरू आहे, मी पण येते तिथं पार्टीला, असं ती नागराजला सांगत असते. आणि प्रिया आता पार्टीला निघालेली असते. त्यानंतर प्रियाचं जे बोलणं असतं ती खुश झालेली असते. तिला असं वाटत असतं की चला आपल्या पैशाचा तर फायदा होणारच आहे, परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा जो नागराज आणि महिपतचं जे भूत माझ्या मागं लागत आहे ना सारखं, ते पण बंद होणार आहे. इकडून सुभेदारांची प्रॉपर्टी, तिकडून किल्लेदारांची, आणि या दोघांकडूनही आपल्याला पैसा मिळणार आहे. हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायली म्हणत असते जगातल्या टॉप वकिलांपैकी माझा नवरा वकील आहे आणि त्याबरोबर ती दामिनी देशमुख जिंकू शकणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो बरोबर आहे, माझ्याकडे जी केस पार्टनर आहे ना ती केस पार्टनर दामिनी देशमुखकडे नाहीयेच, असं अर्जुनचं बोलणं सुरू आहे. अर्जुन आणि सायली थोडेसे सिरियस झालेले आहेत, कारण दामिनी देशमुख ही आता केस लढणार आहे. अर्जुनला टेन्शन आलेलं आहे, ही गोष्ट सायलीच्या देखील लक्षात आलेली आहे. सायली त्याला धीर देण्याचा आणि त्याला कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात चैतन्य त्यांच्या रूममध्ये येत आहे. चैतन्य म्हणतो मी एक सॉलिड खबर आणलेली आहे दामिनी देशमुखच्या बाबतीत. सायली आणि अर्जुन विचारतात नक्की काय माहिती तू आणलेली आहेस, तेव्हा त्याने एक फाईलच बनवून आणलेली आहे. दामिनी देशमुखची आत्तापर्यंतची इत्यंभूत माहिती त्याने जमा केलेली आहे. तो सांगतोय दामिनी देशमुख खूप डेंजर आहे. आजपर्यंत तिनं एकही केस हरलेली नाहीये, त्यामुळं तिला हरवणं आपल्याला खूप कठीण जाणार आहे आणि ती सगळ्या हाय प्रोफाईल केस लढते. पैशासाठी वाटेल ते करण्याची तिची तयारी असते, त्यामुळं ती फक्त आणि फक्त पैसा या गोष्टीसाठीच केस लढते, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर तिला कसलेच इथिक्स नाही आहेत. नियम मोडून ती कोणतीही केस लढू शकते. सायली सगळं काही ऐकत असते. सायली आता पाहते की अर्जुन देखील गंभीर झालेला आहे आणि चैतन्य देखील गंभीर झालेला आहे, कारण ही दामिनी देशमुख खूपच डेंजर आहे असं दोघांना देखील वाटत आहे. पण सायली आता त्यांना कॉन्फिडन्स देत आहे. ती जरी प्रत्येक केस जिंकत असली तरी ती खोट्याच्या बाजूने आहे आणि जो व्यक्ती खोट्याच्या बाजूने असतो तो दरवेळेस जिंकू शकत नाही, असं स्पष्ट तिने त्या दोघांनाही सांगितलेलं आहे. ती कितीही भारी वकील असली तरी पुरावे आपल्या बाजूने आहेत आणि सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे सत्य आपल्या बाजूने आहे आणि सत्य आपल्या बाजूने असेल तर देव आपल्या बाजूने आहे. त्यामुळं दामिनी देशमुख देव तर नाहीये, ती सुद्धा हरू शकते, असा कॉन्फिडन्स ते आता अर्जुन आणि चैतन्य यांना देत आहे. सायलीच्या त्या दोन वाक्याने अर्जुन आणि चैतन्य देखील खुश झालेले आहेत. ही दामिनी देशमुख किती जरी मोठी वकील असली, हाय प्रोफाईल केस लढत असली तरी ती पैशासाठी लढत आहे. मुख्य हेतू जो कोर्टातला असतो तो म्हणजे सत्य बाहेर आणणं. ते सत्य तर आपल्या बाजूने आहे आणि त्यामुळं आपण ही केस जिंकू शकतो, असा विश्वास आता चैतन्य आणि अर्जुन या दोघांनाही सायलीने दिलेला आहे. अर्जुन तिची सगळी फाईल पाहत आहे. अर्जुन म्हणतो काही जरी असलं तरी आता तिचा पुढचा प्लॅन काय असेल याच्यावर विचार करायचा आणि त्यानुसारच आपण ही केस लढायची आहे. सायली म्हणते तुला काय वाटतं की आता त्यानंतर तिचा काय प्लॅन असणार आहे. तो म्हणतो तिचा प्लॅन असणार आहे तो म्हणजे साक्षीला लवकरात लवकर बाहेर काढणं. तेव्हा ती म्हणते
जर का असा प्लॅन असेल तर आपल्याला खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपण असा विचार करायचा आहे की साक्षी अजिबात बाहेर पडली नाही पाहिजे. अर्जुन म्हणतो, "अगदी बरोबर. जसं दामिनी देशमुख लढणार आहे ना, आपण बरोबर त्याच्या उलट्या बाजूनं लढत राहायचं. आपल्याला तिचा पुढचा प्लॅन जर का समजला, तर आपला बोलण्याचा प्लॅन आपल्याला करता येऊ शकतो आणि आपल्याला पाहिजे तेवढे पुरावे तिथं उपलब्ध करून देता येऊ शकतात." त्याचबरोबर तो चैतन्याला सांगतो, "आता अजून काही पुरावे लागणार आहेत, त्यासाठी आपल्याला जय्यत तयारी करावी लागणार आहे." इकडे आता सायली म्हणते, "मी किचनमध्ये जाते, मला स्वयंपाक करायचा आहे." पूर्णाजी आणि कल्पना दोघी बोलत बसलेल्या असतात. कल्पनाच्या हातामध्ये साडी असते आणि ती पूर्णाजीला विचारत असते, "ही साडी मला कशी दिसते?" तेव्हा पूर्णाजी म्हणते, "तुला तर कोणती पण साडी छानच दिसते. तू छान आहेस, तर मग का साडी तर छान दिसणार नाही?" असं म्हणून ती तिची स्तुती करत असते. तेवढ्यात पाठीमागे आलेली असते ती म्हणजे सायली. सायलीला त्यांचं बोलणं ऐकू वाटत असतं, त्यांच्या जवळ जाऊन बोलू वाटत असतं. पण आपण गेल्यानंतर ह्यांना आपलं बोलणं पटणार नाही हे देखील तिला माहीत असतं. त्याचबरोबर प्रियानं यांच्यावर जादू केलेली आहे, पण प्रिया किती कपटी आहे. प्रिया ही कधीच कोणाची चांगली जोडीदार होऊ शकत नाही, असे देखील विचार तिच्या मनामध्ये येत असतात. पण आता पूर्णाजी आणि कल्पना यांना ते कसं पटवून द्यावं हे मात्र तिला कळत नसतं. पण आपण त्यांना ती गोष्ट पटवून देऊ शकतो आणि पटवून द्यायलाच पाहिजे असा विचार तिने केलेला असतो. पण आता स्वयंपाकाची वेळ झालेली असते आणि पूर्णाजी आणि कल्पना यांना नक्की काय खाण्याची इच्छा आहे, काय स्वयंपाक करायचा आहे, हे आता तिला दोघींना पण विचारायचं असतं. प्रिया ती तर काही करणार नाहीये हिला माहीत असतं आणि प्रियाचा खोटारडेपणा जर का आपल्याला उघडकीस आणायचा असेल, तर आपल्याला पूर्णाजी आणि कल्पना यांचं मन जिंकावंच लागणार आहे, असा विचार देखील सायलीने केलेला असतो. आणि त्यामुळेच ती ठरवते, की आता स्वयंपाक काय करायचंय ते त्यांना विचारायचं. त्याचबरोबर त्यांना थोडंसं तरी गोड बोलत राहायचं असा विचार करून सायलीने पूर्णाजी आणि कल्पना यांच्याकडे गेलेले असते. कल्पना तिला पाहते आणि म्हणते, "तू कशाला आलेली आहेस?" तेव्हा सायली म्हणते, "आज स्वयंपाक काय करायचा आहे ते विचारायचं होतं." तेव्हा कल्पना म्हणते, "तुला जे काय करायचं असेल ना ते कर. उगाच इथं येऊन ना मला बोलण्याचा प्रयत्न करत जाऊ नको. तुला काय वाटतं आम्हाला कळत नाही का तू आम्हाला बोलण्यासाठी इथपर्यंत आलेली असते ते. पण मला तुला बोलण्याची अजिबात इच्छा नाही." असा डायरेक्ट अपमानच कल्पनाने तिचा केलेला असतो. तरी देखील सायली त्यांना काहीच बोलत नाही. त्यानंतर सायली पूर्णाजींना विचारते, "तुम्ही काय खाणार आहे? तुमच्यासाठी मी काय बनवू?" तेव्हा पूर्णाजी म्हणतात, "मला तर आता तुझ्या हातचं काहीच खाण्याची इच्छा नाहीये. मी खाणार आहे ते म्हणजे माझ्या नातसुनेच्या हातचं. कारण माझी नातसून माझ्यासाठी खास तुपातील साजूक शिरा बनवणार आहे आणि तोच शिरा मी खाणार आहे. आज माझं पोट भरेल ते फक्त आणि फक्त म्हणजे माझ्या नातसूनेनं केलेल्या शिऱ्यानेच. त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच मी खाणार नाही. तुला जे काय बनवायचं असेल ते बनव, पण माझ्या तोंडात आता चव आहे ती फक्त माझ्या नातसूनेनं बनवलेल्या शिऱ्याची." असं म्हणून तिच्या चेहऱ्यावर खरोखरच स्मित हास्य आलेलं असतं. इकडे नागराज आणि महिपत हे पार्टीला बसलेले आहेत. ते दोघेही जाम खुश आहेत. कारण आता आपलीच सरशी होणार असं त्यांना वाटत आहे आणि त्यांना जॉइन करायला प्रिया आलेली आहे. प्रियाला पाहून ते म्हणतात, "तू इथं कसं काय? तुला कोणी बोलवलं?" तेव्हा बिनबुलाया प्रिया मेहमान आलेली आहे आणि प्रिया म्हणते, "मला मला बोलवायची काय गरज आहे? मी असंही येऊ शकते. मला बोलवण्याची काहीच गरज नाहीये." "का? मला बोलवण्याची गरज आहे असं वाटतं का तुम्हाला?" नागराज म्हणतो, "बरं ठीक आहे. आलीस ना तर आता बस. कशाला आलीस ते पण सांग." खरं तर हे दोघेही तिला काडीचीही किंमत देत नसतात. त्यांच्या मते ही आपल्या प्लॅनमध्ये असून सुद्धा ही आपल्याला काहीच मदत करत नाही, असं त्यांचं बोलणं आणि वागणं असतं. प्रिया म्हणते, "आता मी तुम्हाला विचारायला आले, की नक्की तुम्ही सायली आणि अर्जुन यांना कसला शॉक दिलाय? कारण मी त्यांच्या चेहऱ्यावरचा शॉक बघून आलेले आहे." दामिनी देशमुख म्हणल्याबरोबर त्यांचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता आणि त्यांचा चेहरा बघितल्यावर मला इतका आनंद झाला, की मी ठरवलं तुमच्याकडे यायचं आणि तुमची पार्टी जॉइन करायची. महिपत म्हणतो, "बघितलास ना त्यांचा चेहरा? हां, आता मला देखील आनंद झालाय. कारण आपल्या पार्टीमध्ये आता दामिनी देशमुख नावाची व्यक्ती आलेली आहे, जी व्यक्ती कधीसुद्धा कोणतीच केस हारलेली नाहीये. अशा व्यक्तीनं आता आपली केस घेतलेली आहे. त्यामुळं आपली केस जिंकली असं समज." हे ऐकल्यावर तर प्रियाचा आनंद द्विगुणित झालाय. ती म्हणते, "अरे वाह! याच तर गोष्टीची आजपर्यंत आपण वाट पाहत होतो. पण आजच्या या गोष्टीनं अर्जुनच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र एका क्षणात उडून गेलेला आहे." हे सगळं ऐकताना महिपतला देखील आनंद झालेला असतो. महिपत म्हणतो, "त्यांचे हारलेले चेहरेच आता मला बघायचे आहेत. आता दामिनी देशमुख आले ना, मला आजपर्यंत जे बघायला मिळालं नाही ना, ते या दामिनी देशमुखमुळे बघायला मिळणार आहे."
तो अर्जुन कोर्टामध्ये कसा हारतोय, कोर्टामध्ये कसा हतबल होतोय, कसा निराश होतोय ना, ते सगळं मला बघायचं आहे. नागराज म्हणतो, "हे सगळं ठीक आहे, पण तू कशाला आलेली आहेस ते सांग." तेव्हा ती म्हणते, "मी तुमच्याबरोबर मस्तपैकी पार्टी करण्यासाठी इथं आलेली आहे." महिपत मात्र म्हणतो, की "आम्हाला असं वाटतंय आता आम्हाला तुझी काही गरज उरलेली नाही." तेव्हा ती म्हणते, "असं मात्र समजू नका. कारण मी ज्या घरामध्ये आहे ना, त्या घरातून तुम्हाला खूप काही देऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे. तुमच्याकडे कितीही दामिनी देशमुख असल्या, तरी ही प्रिया सुभेदार काय करू शकते ते तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं मला तुम्ही अजिबात हलक्यात घेऊ नका. तुम्हाला जेवढी पार्टी पाहिजे ना तेवढी करा, पण मला पार्टीतून तुमच्या अजिबात काढू नका." तेव्हा महिपत म्हणतो, "नागराज, हिच्यासाठी पण एक पेग भर." ती म्हणते, "नाही, आत्ता मला काहीच पिता येणार नाही. माझ्यासाठी फक्त थोडासा ज्यूसच द्या." नागराज म्हणतो, "मग तू काही तर ज्यूस प्यायला आली आहेस का?" प्रिया म्हणते, "सध्या तर मी ज्यूसच पिणार आहे. कारण सध्या माझ्याकडे पेग प्यायला वेळ नाही आहे. कारण मला सुभेदारांची चांगली सून व्हायचं आहे. त्यांचा ड्रामा अजून मला पूर्ण करायचा आहे." तेव्हा म्हणतो, "मग तुझ्यासाठी एक काय मागवायचं? आळूचं फतफदं मागू का मुळ्याची कोशिंबीर मागू का शिरा मागू?" शिरा हा शब्द ऐकल्याबरोबर प्रियाच्या लक्षात येतं, की आपल्याला तर खरंच शिरा करायचा होता. पूर्णाजी तिकडं शिरा खाण्यासाठी वाट बघत असणार आहे, ही गोष्ट तिला आठवते आणि ती त्यांची पार्टी जॉइन न करता त्यांना म्हणते, "आता मला जावं लागणार आहे. कारण मला पूर्णाजीला शिरा बनवून द्यायचा आहे ना, ते विसरलेलं आहे. आता त्यांची चांगली सून बनण्यासाठी अजून काही दिवस नाटक करणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय त्या घरातले पुरावे मी तुम्हाला मिळवून देऊ शकत नाही." असं म्हणून ती त्यांची पार्टी सोडून गेलेली आहे. पण नागराज आणि महिपत मात्र भलतेच आनंदी आहेत आणि ते अजूनही डान्स करत आहेत. तर इकडे पूर्णाजी हे सर्वजण जेवायला बसलेले आहेत आणि आता अजूनही प्रिया आलेली नाहीये. त्याचबरोबर प्रियानं शिरा देखील केलेला नाहीये. या गोष्टीमुळे पूर्णाजी जाम भडकलेले आहे आणि चिडलेले आहे. प्रिया असं कसं काय करू शकते, असं तिला वाटतंय. ती विचारते, "विमल, काय शिरा तिनं तयार करून गेली आहे का? शिऱ्याची काही तयारी करून गेली आहे का?" विमल म्हणते, "तिनं काहीच केलेलं नाहीये." हे ऐकल्यावर तर पूर्णाजी अजूनच भडकते. म्हणजे मला शिरा खायचा आहे असं सांगून ती कुठे गेलेली आहे, सांगितलं तरी आहे का? असं म्हणून ती अश्विनला विचारते. पण अश्विनला देखील माहीत नसतं प्रिया कुठे गेलेली आहे. घरात कोणालाच न सांगता ती निघून गेलेली असते. या सगळ्या गोष्टीमुळे पूर्णाजी जाम भडकलेले आहे. आता मी फक्त शिराच खाणार, शिऱ्याशिवाय दुसरं काहीच खाणार नाही, असं फर्मानच तिनं सोडलेलं असतं. पण आता प्रियाने मात्र शिरा केलेला नाही. पूर्णाजी म्हणते, "नक्की ती प्रिया गेली कुठं? ते फोन करून बघ कल्पना." कल्पना फोन लावते, पण प्रिया मात्र तिचा फोन उचलत नाही. वारंवार फोन करून देखील तिने फोन उचललेला नसतो. सायलीला समजलेलं आहे, की प्रिया कधीच कोणाचं काहीच ऐकणार नाहीये. जोपर्यंत तिचा स्वार्थ आहे, तोपर्यंतच ती समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकत असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की पूर्णाजी रुसून तिच्या रूममध्ये गेलेल्या असतात. म्हणून आता सायलीने त्यांच्यासाठी शिरा बनवलेला आहे. पण पूर्णाजी मात्र त्यांच्या रूममध्ये जाऊन बसलात आणि म्हणतायत, की "माझ्या नातसुनेचा हातचा शिरा खाल्ला तर तेवढंच मी खाईल, दुसरं काहीच खाणार नाही." कारण कल्पना त्यांना विचारायला आलेली असते, की "तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घ्या." मात्र कल्पनाला त्यांनी सांगितलं आहे, की "मी फक्त आणि फक्त शिरा खाणार आहे." एवढं सांगितल्यानंतर शिरा घेऊन सायली मात्र त्यांच्या रूमच्या बाहेर आलेली असते. पण तेवढ्यात सायलीला थांबवते ती म्हणजे प्रिया आणि म्हणते, "तुला कुणी शिरा करून आणायला लावलं? तुझ्या हातचा शिरा पूर्णाजी खाणार तर आहे का? तुला माहिती आहे ना, त्या फक्त माझ्या हातचा शिरा खातात." असं म्हणून ती सायलीच्या हातातील शिऱ्याची प्लेट काढून घेत असते. आता सायली तिला ती प्लेट काढून घेऊन देईल का? आणि सायली तिला नक्की काय धडा शिकवेल ते उद्याच्याच भागात समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.